अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चालू महिन्यासाठीच म्हणजे ऑगस्ट महिन्यासाठी मीन राशीसाठी तुमचं राशी भविष्य काय असणार आहे आणि हा महिना तुम्हाला कसा जाईल हे मी तुम्हाला सांगते. आणि व्हिडिओ पोस्ट व्हायला किंवा राशी तुमच्यापर्यंत यायला थोडा वेळ लागलेला आहे, त्याबद्दल थोडंसं मला समजून घ्या, माफ करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मीन राशीसाठी तुमचं राशीफळ काय आहे? मीन राशीसाठी तुमचं राशीफळ काय आहे? श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. टेन्शन, डिप्रेशन, मानसिकता व्यवस्थित नाहीये. सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या घडत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात पण तुमचा विश्वासघात पण खूप झालेला आहे. लव्ह रिलेशन थ्रू तुमचं थोडं कार्मिक पण आहे. अगोदर लव्ह रिलेशन थ्रू आता पण आहे आणि अगोदर वेट मी सगळं सांगते तुम्हाला व्यवस्थित. कार्मिक आले तिथं मला व्यवस्थित सांगितलं पाहिजे कार्मिक का आलेला आहे. पूर्वीच्या काळात तुमच्याकडे पैसा अबंडन्स खूप होते, तुमच्याकडे इन्कम भरपूर होतं किंवा तुम्ही जेमतेम बऱ्यापैकी चांगल्या पेमेंट घेत होता किंवा आर्थिक परिस्थिती तुमची चांगलीच होती. पण त्याच्यानंतर जे आहे ते तुमच्या आयुष्यात एक विश्वासघात, त्रास, तुम्हाला फसवण्यात आलं, पैसे लुटण्यात आले, तुम्हाला कर्जबाजारी करण्यात आलं, अशा काही गोष्टी इथं होताना दिसत आहेत जिथं की पैशा संदर्भात तुम्ही खूप फसलाय. पैशा संदर्भात खूप फसलाय, खूप फसवलंय तुम्हाला एका वाईट वेळेत आणून सोडलेलं आहे. आणि एक लव्ह रिलेशन आहे जे तुमच्या आयुष्यात आहे. एक व्यक्ती जी तुम्हाला फसवली, तुम्हाला त्रास दिला, त्या व्यक्तीने तुम्हाला एका निगेटिव्हिटीमध्ये सोडून दिलं आणि तुम्ही ते फेस करताय, त्या गोष्टी फेस करताय. आणि हे थोडं कार्मिक आहे, तुमच्या आयुष्यामधले कार्मिक आहे. आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आता सुद्धा एक मैत्री अशी आहे जी लग्न नाही पण मैत्री आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आता नवीन रिलेशनशिप दिसते आहे ती आणि त्यामधून तुम्ही बऱ्यापैकी खुश आहे. पण पहिल्या जे जुने काही तुमचे दिवस होते, चांगले दिवस, ते तुम्हाला मॅनिफेस्ट करताय, आठवताय, त्या गोष्टींचा त्रास होतोय, त्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. पण ते काही केल्यानं तुमच्या आयुष्यात जात नाही, कारण जे आता चटके बसता आहेत तुम्हाला विश्वासघाताचे, तुम्हाला आता जी वेळ आलेली आहे, एक निगेटिव्ह शक्ती जी आहे, जी वेळ आहे तुमच्या आयुष्यात आताची चालूची, ते वेळेमुळे झालेला जो पास्ट आहे तो तुम्हाला त्रास देतोय, खूप त्रास देतोय. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडायच्या त्या सुद्धा व्यवस्थित घडत नाहीत. तो पास्ट तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये किंवा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मक घडू शकत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी इथं वाईट घडतायत तुमच्या आयुष्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं कारण तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुम्ही मागे पास्टमध्ये खेचला जाता, याचा अर्थ अजूनही त्या गोष्टीची निगेटिव्हिटी तुमच्यावरती आहे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला मॅनिफेस्टेशन करणं गरजेचं आहे. मॅनिफेस्ट करायचं आहे स्वतःला एक अशी शक्ती द्यायची आहे की तुमच्यामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण व्हावी, तुम्ही फ्रेश व्हावे. आणि दुसरं म्हणजे असं की तुम्ही येणारं आयुष्य किंवा येणारा काळ जर तुमचा चांगला बॅलन्स व्हायचा असेल तर तुम्हाला पास्ट मधली ऊर्जा सोडून दिली पाहिजे, त्यावरती दुर्लक्ष केलं पाहिजे. त्या गोष्टी आठवायला लागल्या तर त्याला एक पूर्ण विराम दिला पाहिजे, तरच तुम्ही येणाऱ्या काळात काहीतरी करू शकाल किंवा स्वतःचं आयुष्य स्वतः जगण्याचा एक चांगला कुठेतरी मार्ग तुम्हाला भेटू शकेल. पण तरी सुद्धा मी सांगते हे थोडं कार्मिक आहे. हे नातं, हे वेळ, ही सिच्युएशन, हे तुमचं पूर्ण आयुष्य जे आहे ते एक कार्मिक आहे. त्यामधून तुम्हाला सुटका नाही. हे कर्म आहे, पण देवाची भक्ती तुम्हाला सोडायची नाही. किमान ही जी कार्मिक वेळ आहे ती भोगताय, जी वेळ तुमच्या आयुष्यात चालेल त्यामध्ये थोडा त्रास तुम्हाला कमी व्हावा. निगेटिव्ह त्रास जो आहे तो तुम्हाला त्रास देतोय तो कमी व्हावा. मच्छिंद्रनाथ, बडे बाबा मच्छिंद्रनाथ आहेत आपले, नवनाथ महाराज आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला काय मेसेज आहे, आशीर्वाद आहे.
बाबांचा सदैव आशीर्वाद तुमच्या सोबत राहणार आहे. जे काय आहे त्यात तुमची चुकी नाहीये, तरी सुद्धा हे कार्मिक आहे. तुमच्या आयुष्यात हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही तुमच्या आयुष्यात घडतंय म्हणजे हे एक कर्म आहे जे फेस करताय तुम्ही. पण त्यासोबत तुम्हाला बाबांचा आशीर्वाद आहे. ते सगळ्या या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढतील आणि नक्कीच तुमचं आयुष्य पुढे जाऊन बॅलन्स होईल. तुमचं आयुष्य कुठेतरी थोडं तरी तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार जगता येईल. हे इथं सांगण्यात येत आहे की बदलेल, सगळ्या गोष्टी बदलतील आणि किती दिवसात बदलेल हे आपण बघू. कधीही बदलेल. जेव्हा कधीही रिडिंग तुमच्या समोर येईल त्यानंतर तुमच्या एका आठवड्यानंतर ही वेळ बदलताना दिसते आहे. तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येईल आणि सगळ्या गोष्टी बॅलन्स व्हायला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.